तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. भांडी घासण्याच्या पावडरचा डेमो दाखवण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून एका 58 वर्षीय महिलेचे तब्बल 3,11,910 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात गुरुवार दिनांक 4 जून सकाळी घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील सुजाता सुहास कुलकर्णी वय 58 यांच्या घरी गुरुवारी सकाळी सुमारे 9:30 ते पावणे 10 वाजण्याच्या दरम्यान 2 अनोळखी इसम आले. त्यांनी स्वतः एका कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत भांडी घासण्याच्या पावडरचा डेमो दाखवण्याचे आमिष दाखवले. संशय न आल्याने कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व पाटल्या स्वच्छ करून देण्याचे सांगत विश्वास संपादन केला. दागिने स्वच्छ करण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून दागिने घेतल्यानंतर आरोपींनी हातचालाकी करत ते लंपास केले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत 4 सोन्याच्या बांगड्या आणि 2 सोन्याच्या पाटल्या असा एकूण 3,11,910 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 298/2026 नोंद करण्यात आला असून BNS कलम 316(2), 318(4), 333 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी अहिल्यानगर पोलीस दलाच्या श्वान पथकाची मदत घेत शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. घरात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटवून घ्यावी आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव.